नमस्कार, मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. असे बागेत छान जास्वंदाची फुलं मोठे मोठे किती छान फुललेले आहेत आणि ते पाहून खूप प्रसन्न वाटतंय. उन्हाळ्यात सुद्धा असे छान फुलं फुललेले आहेत बागेमध्ये. आणि हा खास व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठी आहे. कारण जे माझ्या बाबतीत झालं ते तुमच्या बाबतीत होऊ नये. कारण काय झालं, भाजी ते आणायला मी शक्यतो जात नाही. आदितीचे बाबा जातात. लाल तिखटासाठी मिरच्या आणायच्या त्या, म्हणून मी खास गेले होते. आणि उन्हातून ज्यावेळेस आले त्या टायमाला जे माझ्या बाबतीत झालं ते तुमच्या बाबतीत होणे, म्हणून काही टिप्स मी उन्हाळ्यासाठी देणार आहे. आले आले मी फ्रीजमधलं थंड पाणी पिले आणि माझ्या नाकातनं घोळानं फुटला. घोळणं म्हणजे माझ्या नाकातनं रक्त आलं. त्यामुळे ज्यावेळेस उन्हातून येतो त्यावेळेस आपण फ्रीजमधलं थंड पाणी प्यायचं नाही. पहिल्यांदा थोडंसं शांत 10-15 मिनटं बसायचं, हातपाय धुवायचे, तोंड ते धुवायचं आणि नंतरच पाणी, तेही माठातलं पाणी प्यायचं. फ्रीजमधलं एकदम पाणी प्यायचं नाही, कारण ते आपल्या शरीराला बाधलं जातं. कारण शरीराची उष्णता वाढलेली असते आणि फ्रीजमधलं पाणी त्यामुळे ते विरुद्ध होतं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीराला होतो. आता उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे सरबत तर सगळ्यांच्या घरी सरबतचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. त्यामुळे साखर आपण पाण्यात ढवळत राहतो, त्यामुळे पाणी थंड राहत नाही आणि ते गरम होतं. त्याऐवजी पिठी साखर आपण करून घेतली, म्हणजे जेवढं पाहिजे आपल्याला 15 दिवसाची ते करून घेऊ शकतो. वेळही वाचतो आणि सरबतही थंड राहतो. आता तिसरी टीप, उन्हाळ्यामुळे काय होतं, डोळ्यांची जळजळ होते, तोंड येणे किंवा आपल्या घशात पण जळजळ होतं, छातीमध्ये जळजळ होतं. मग अशा वेळेस काय करायचं, घरगुती उपाय आपण करायचे. रात्री ग्लासमध्ये पाण्यात जिरे भिजवून ठेवायचे आणि उपाशीपोटी त्याचं पाणी घ्यायचं. त्यामुळे पित्तही कमी होतं. तसेच ते जिरं हे थंड गुणधर्माचे असते, त्यामुळे ते आपल्या शरीराला फायदेशीर असतात. तसंच लहान मुलांना किंवा सर्वांनाच रात्री ग्लासमध्ये पाण्यात आपल्या काळ्या मनुका भिजवत घालून त्या मनुक्याचं पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायचं आणि ते पाणीही आपण पिऊन टाकू शकतो. ॲसिडिटी, जळजळ कमी होते. आता तिसरा उपाय, आपल्या साडीच्या लाह्या, म्हणजे आपण लक्ष्मीपूजनासाठी ज्या साडी आणतो त्या लाह्या जर दिवसातनं आपण 2-3दा जर खाल्ल्या तर त्यांनीही आपली म्हणजे जळजळ होणं किंवा ॲसिडिटी हे कमी होत असतं. तसंच बरंच म्हणजे तरुण मुला-मुलींना उन्हाळ्यामुळे किंवा उष्णता वाढली की चेहऱ्यावर असे पिंपल्स ते यायला चालू होतात. मग अशा वेळेसही आपण घरगुती उपाय करू शकतो. पिंपल्स आल्यावर रात्री ग्लासभर पाण्यात सब्जाच्या बिया ज्या असतात त्या अर्ध्या चमचा बिया जर आपण, किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे कमी, कुणाकुणाला ते आवडत नाही, चवता पण येत नसतात, पिऊनच टाकायच्या. आणि त्याच्यामुळे तेही सब्जा भिजू घालून सकाळी त्याचं ते आपण पिऊ शकतो. किंवा तसं जर वाटत नसेल तर सरबत जर केलं आणि त्याच्यात जर तुम्ही त्या सब्जाच्या बिया थोड्या वेळ भिजू घालून ठेवल्या आणि सरबत बरोबर, म्हणजे आपल्याला गोड आंबट असे सरबतच्या चवबरोबर आपण त्या सब्जाच्या बियासुद्धा खाऊ शकतो. त्यामुळे हा उपाय पण आपण करू शकतो. तसंच आता चौथी टिप काय आहे, आता कसं माहिती आहे का, लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा लस्सी, ताक किंवा मठ्ठा, कोल्ड्रिंक्स असं खूप आवडतं सरबत ते. मग तुम्ही घरगुती लस्सी ते देऊ शकता, पण कोल्ड्रिंक ते चांगलं नाही आहे शरीरात. त्यामुळे तुम्ही किंवा आईस कँडी ज्या कुल्फ्या ते मिळतात त्या काय कधीच्या असतात काय, ते शरीराला घातक पण असतात. त्याच्यामुळे आपण लहान मुलांसाठी ताकाची आईस कँडी किंवा सरबताची आईस कँडी करून देऊ शकतो. फळांचे रस म्हणजे कलिंगडसारखे किंवा खरबूजसारखे हेच जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून त्याच्यात म्हणजे त्याची आईस कँडी जरी करून मुलांना दिली तरी मुलं आवडीने खातात. ताकाची आईस कँडी ते असं छान लस्सी करून तुम्ही देऊ शकता, म्हणजे शरीरात थंडावा पण राहतो. आणि असे पिठी साखर करून ठेवली की मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा लस्सी करून पितात किंवा मग सरबत करून घेतात. माझे दोन्ही मुलंही त्यांना पाहिजे तेव्हा ते करून घेत असतात, लस्सी करून पितात. त्यात थोडीशी विलायची पूड करून ठेवलेली असते, ती टाकली की छान लस्सी करतात. आता पुढची टिप काय, तर दही मातीच्या भांड्यात लावायचं. आणि कारण काय होतं की ते मातीचे भांडं दुधातलं जे पाणी असतं ते पूर्ण शोषून घेतं, त्यामुळे दही असं घट्ट होतं. किंवा पसरट, जर तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर पसरट भांड्यात तुम्ही दही लावायचं. आता सुगड ते असतेच ना, जरा बऱ्यापैकी मोठं जरी आणलं तर त्याच्यात तुम्ही दही लावू शकता. आणि छान असं त्यातला मातीचे गुणधर्म उतरलेले असतात, त्यामुळे त्या दह्याला एकदम छान चव लागलेली असते. पहिलं पूर्वी माठात किंवा असे ह्याच्यातच छोट्या छोट्या सुगडमध्येच दही लावत होते माझी आईची आई पण.
छोटंसं असं तांब्याच्या आकाराचं एवढंच मातीचं भांडं होतं आणि त्याच्यात दही लावायचे. एका ह्याच्यात साय काढून लोणी ते करण्यासाठी करायचे. असं तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही फळांचे ज्यूस करून पिऊ शकता छान असे. त्याच्यानंतर कोशिंबीर करू शकता, कारण जेवणात असं रसदार असे फळंच खावेत, कारण ज्याच्यात रस जास्त आहे. म्हणजे काकडी, कांदा, टोमॅटो, दही असे पदार्थ घेतल्यामुळे शरीरातलं पाणीचं प्रमाण पण वाढतं आणि जेवण पण जातं. उन्हाळ्यात तर कांदा हा खावाच खावा, रोज खावा कांदा. कांद्याचा तर उन्हाळ्यात जेवणात समावेश करावाच, कारण काय होतं, थंड असतो, तसंच रक्त पातळ होण्यास मदत होते त्याच्यापासून. त्यामुळे आणि जेवताना चवही लागते कांद्यामुळे तोंडी लावायला. बाहेरचे कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा मग उसाचा रस हेही तुम्ही आणून पिऊ शकता, कारण तेही त्याच्यातही काही असे कृत्रिम असं काही टाकलेलं नसतं. त्यामुळे उसाचे रस ते चांगलंच आहे. कोकम सरबत घ्या. त्यानंतर सर्व फळांचे ज्यूस तुम्ही घेऊ शकता. ज्या ज्या फळात जास्त पाण्याचं प्रमाण आहे, म्हणजे कलिंगड, खरबूज अशी फळं जास्त खावा, जेणेकरून तुमच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहील, कमी होणार नाही. असे सिजनेबल जे काही फळं येतात उन्हाळ्यात, ते नारळ पाणी ते असं सगळं तुम्ही फळं खाण्यात समावेश करावा. असे छान मोसंबी, संत्री, डाळिंब ज्याच्यात रस खूप असतो असेच फळं तुम्ही जास्त खावेत उन्हाळ्यात, कारण कसं होतं जेवण पण कमी जातं. त्यामुळे असं मठ्ठा, ताक असं खूप आवडतं लोकांना पण. आता आंब्याच्या कैऱ्या पण बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या आहेत, म्हणजे अजून मोठ्या नाहीत, पण चटणी ते करण्यासारख्या तर झालेल्या आहेत. आमच्या शेतातल्या पण अशा बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या आहेत. त्यामुळे शेतातनं कैऱ्या आणतात, किंवा घरासमोर पण झाड आहे, त्याच्या पण कैऱ्या काढून आम्ही असं छान चटण्या करतो त्याच्यामुळे जेवण पण जातं, कसं आंबट ते असल्यामुळं थोडंसं अशा जेवणात ह्याचा पण तुम्ही समावेश करून घेऊ शकता. छान आंब्याची चटणी पण लागते. जास्त जर आंबट नसतील आंबे तर त्याची चटणी खूप छान लागते. त्यात शेंगदाणे किंवा थोडंसं मीठ, लसूण ते टाकून अशी उबडधोबड अशी, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही, अशी चटणी मिक्सरवर आपण बारीक करून घेऊ शकतो. ही चटणी खूप छान लागते, तुम्ही करून पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जुने पण व्हिडिओ पहा आणि धन्यवाद.